नमस्कार, मी चेतना. मराठी फूड फ्लेवर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण व्हेज मंचाव सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे. अगदी हॉटेल स्टाईल सूप आपण बनवणार आहोत. कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा व रेसिपी ट्राय करून आपल्या कुटुंबाला सरप्राईज द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया. पाणी गरम झाले की त्यात नूडल्स टाकूया. नूडल्स 50%च बॉईल करून घ्यायचे आहे. रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सूप स्टेप बाय स्टेप कसं बनवलं आहे हे समजेल. आता नूडल्स बॉईल करून झाले आहे, ते चाळणीमध्ये काढून घेऊ. बरेचदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर जेवायच्या आधी व्हेज मंचाव सूप ऑर्डर करतो. थंडीच्या दिवसात गरमागरम सूप पिण्याची मजा वेगळीच असते. बॉईल केलेले नूडल्स पूर्णपणे साधारण 20 मिनिटं थंड करून घेऊ. हे पूर्णपणे थंड झाल्यावर यावर 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकूया. कॉर्नफ्लोअर नूडल्सला लावून घेऊ. अशा प्रकारे कॉर्नफ्लोअर लावून घेतले आहे. नूडल्स तळण्यासाठी तयार आहे. तेल चांगले कडक तापले की त्यामध्ये नूडल्स सोडूया. नूडल्स टाकताना तेल चांगले गरम असले पाहिजे, म्हणजे नूडल्स लवकर क्रिस्पी व कडक तळल्या जातात. अशा प्रकारे लालसर कलर येईपर्यंत नूडल्स फ्राय करून घ्यायचे आहे. फ्राय केलेले नूडल्स काढून घेऊया. अशा प्रकारे बाकीचे सर्व नूडल्स तळून घेऊया. इथे मी काही भाज्या घेतल्या आहे. सिमला मिरची, गाजर, पत्तागोबी, कांद्याची पात, अद्रक, हिरवी मिरची, लसूण. ह्या भाज्या बारीक चिरून घेऊ. सूपसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या अजून ऍड करू शकता, जसे मशरूम, पनीर, फरसबी. भाज्या खूप बारीक चिरून घेतल्या की त्या सूपमध्ये प्यायला खूप छान लागतात. तर सिमला मिरची अशा प्रकारे बारीक चिरून घेऊ. गाजर पण सिमला मिरची प्रमाणेच बारीक चिरून घेऊया. ह्या भाज्या तुम्ही चाकूने किंवा चॉपरने पण बारीक करून घेऊ शकता. मंचाव सूपची खरी मजा त्याच्या टेक्स्चरमध्ये असते, म्हणून भाज्या शक्य तितक्या बारीक चिरा. त्यामुळे त्या लवकर शिजतील आणि सूप जास्त चविष्ट लागेल. आता पत्तागोबी बारीक करून घेऊया. आता हिरवी मिरची पण बारीक करून घेऊ. हिरवी मिरची बारीक करून घेतली की ती बाजूला ठेवू. आता लसण पण खूप बारीक करून घेऊया. लसण बारीक होत नसेल तर खिसणीने खिसून घ्या. अशा प्रकारे अद्रक पण बारीक करून घेऊ. तसेच कांद्याची पात पण बारीक कट करून घेऊ. सर्व भाज्या बारीक करून झाल्या आहे. सूप बनवायला घेऊया. गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकू. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये बारीक कट केलेला अद्रक टाकू. बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकूया. सोबतच बारीक कट केलेला लसण टाकूया. हे 1 मिनिट तेलात परतून घेऊ. लसण अद्रकला गोल्डन कलर आला आहे. यामध्ये चिरलेल्या भाज्या घालू. सिमला मिरची, गाजर आणि पत्तागोबी टाकूया. सर्व भाज्या तेलात 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ. भाज्या छान परतल्या यामध्ये पाणी घालू. तर सूप पातळच असते, त्यानुसार पाणी टाकूया. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस टाकू व 1 चमचा डार्क सोया सॉस टाकू. तसेच 1 चमचा व्हिनेगर टाकू. व्हिनेगरमुळे अगदी हॉटेल स्टाईल सूप बनणार आहे. चवीनुसार मीठ टाकूया. एका बाउलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतले. यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकूया. हे छान मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यावर हे सूपमध्ये टाकूया. कॉर्नफ्लोअर टाकल्यावर हे चमच्याने हलवत राहू. कॉर्नफ्लोअरमुळे या सूपला थिकनेस येतो. 2 मिनिटं सूप शिजू देऊ. भाज्या खूप बारीक कट करून घेतल्या की सूप प्यायला खूप छान लागते. यामध्ये वरतून स्प्रिंग ओनियन टाकू. हे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपलं व्हेज मंचाव सूप बनवून तयार आहे. आता गरमागरम सूप सर्व करूया. सुरुवातीला सूप टाकू. सूप गरम असतानाच प्यायला छान लागते. वरतून तळलेले नूडल्स टाकूया. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.